मॅजिकल पॉप्स म्हणजे पॉवर ऑफ पॉसिबिलिटीज. लाईफ कोच, काउन्सलर, ट्रान्सफॉर्मेशनल कोच, बिझनेस कोच, वुमन एंटरप्रेन्योर्स प्रोग्रामर, वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्रामर म्हणून त्या काम करतायत. इंटरनॅशनली सर्टिफाईड फॅसिलिटेटर, प्रॅक्टिशनर ऑफ ऍक्सेस कॉन्शियसनेस बार्स, फेसलिफ्ट अँड बॉडी प्रोसेस ह्याच्यामध्ये काम करतायत. एंटिटी क्लिअरिंग ऑफ होम प्रॉपर्टीज अँड पीपल याच्यामध्ये त्यांचं काम चाललेलं आहे. राईट व्हॉइस फॉर यू त्या प्रॅक्टिशनर आहेत. बिझनेस डन डिफरंटली म्हणजे व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करा याच्या त्या कोचिंग आणि काउन्सलर आहेत. आणि जॉय ऑफ बिझनेस म्हणजे आनंदपूर्ण बिझनेस करा त्या कोच आणि काउन्सलर आहेत. गेटिंग आउट ऑफ द डेप्थ जॉयफुली म्हणजे कर्ज किंवा ह्याच्यातनं जे व्यवसायांच्या गोष्टी असतात त्याच्यातनं जॉयफुली बाहेर कसं पडायचं, व्यवसायातल्या तकलीफ जे म्हणतो आपण त्याच्यातनं आनंदपूर्वक बाहेर कसं पडायचं त्याच्या कोच आणि काउन्सलर आहेत त्या. बीइंग यू या प्रॅक्टिशनर आहेत त्या. दुसरं टॅरोट रीडर, फॅसिलिटेटर, क्रिस्टल थेरपिस्ट अँड फॅसिलिटेटर, क्रिस्टल डीलर, स्विच वर्ड्स, न्यूमरोलॉजिस्ट ह्याच्यामध्ये त्यांचं काम चाललेलं आहे. ह्या म्हणजे त्यांनी काम काय काय केलेलं आहे तर हॅव ट्रान्सफॉर्म चेंज्ड मनी रियालिटी अँड वर्क ऑन इलनेस लाईक कॅन्सर, डायबिटीज, थायरॉइड, डिप्रेशन, स्ट्रेस, बिझनेस लॉस, रिलेशनशिप ह्याच्यावरती त्या काम करतायत. विदाउट एनी मेडिकेशन, क्रीम्स, वर्किंग ओनली विथ एनर्जीज अँड हॅव पॉझिटिव्ह रिपोर्ट्स अँड फीडबॅक्स. त्याच्यातलं त्यांना चांगले हे मिळालेले आहेत. त्यांनी ज्या ग्राहकांना किंवा जे सल्ला दिलेला आहे त्याच्यातनं चांगले फीडबॅक मिळालेले आहेत, चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत. वर्किंग विथ व्हर्बल टूल्स, क्लिअरिंग अँड बॉडी प्रोसेस. तर मी परिता घोरपडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. धन्यवाद. मॅडम. थँक्यू. आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? ओके. थँक्यू MEN, थँक्यू तलेकर साहेब, थँक्यू कुलकर्णी साहेब. थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म. म्हणजे मी आज तुमच्यासमोर एक वुमन एंटरप्रेनर म्हणून, बिझनेस कोच म्हणून बसलेली आहे. मी बऱ्याच गोष्टींमध्ये काम करते. मी एक हीलर आहे, थेरपिस्ट आहे आणि आत्ताच्या ह्या काळात जे लॉकडाऊन आहे त्याच्यात सर्वात जास्त माझं काम आता सध्या चालू आहे. मी घर पण सांभाळते, माझे ऑनलाईन सेशन्स वगैरे पण चालू आहेत. कोण काय बोलतंय का? इट्स ओके. ओके. तर एकतर आपण सेशन चालू करूयाच. त्याच्या आधी मी रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी एक पेन, बुक, पेपर काय पण स्वतःसाठी आणून ठेवावं. मी 2-3 एक्सरसाइजेस पण करायला लावेन, जे डे टू डे आपण रोज आपल्या लाईफमध्ये करू शकू. आणि ज्या एनर्जीज आणि क्वेश्चनिंग टू द युनिवर्स किंवा ज्याच्यात मी काम करते त्याचं थोडंसं तुम्हाला जिस्ट देणार आहे. तर मी 2 मिनिटं थांबते. तुम्ही सगळं एक पेपर, पेन किंवा आणि एक पाणीचं बॉटल किंवा ग्लास पण आणून ठेवा. का आपण एनर्जीज वरती काम करतो त्याच्यातनं पाण्याची पण आपल्याला गरज पडते, म्हणजे प्यायचं किंवा सगळे
Okay, do I start? Surendra sir. एक छोटंसं रिॲक्शनचं बटन असतं. फक्त सगळ्यांनी जर थम्स अप केलं तर आय कॅन जस्ट स्टार्ट ओव्हर. आणि सगळ्यांनी आपले चेहरे दाखवले तर आय कॅन वर्क ऑन यू ओव्हर हिअर ऑल्सो. म्हणजे मी एनर्जीजनी काम करते. इट विल बी रिअली ग्रेट. म्हणजे जर तुमचं इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल आणि तुमचे चेहरे दाखवले तर अजून मजा येईल आपल्याला एकमेकांशी बोलायला आणि कामं करायला. आणि शो अप. जेवढं जास्त तुम्ही शो अप कराल तेवढं जास्त तुमचं ईज होईल लाईफमध्ये. थँक्यू ज्योती. थँक्यू प्रेरणा. थँक्यू शैलेंद्र देशपांडे साहेब. थँक्यू तलेकर साहेब. सुरेंद्र साहेब चालू करू? ते स्वतःच कुठे गेले? ओके. तर सर्वात आधी आय जस्ट स्टार्ट. आपण बेसिकली पहिले एक छोटीशी एक्सरसाइज करणार आहे. पेपर वरती एका छोट्या पेपरवरती आपल्याबद्दल आपलं नाव, आपलं जे आपण व्यवसाय करतो आणि जे तुम्हाला वाटेल आत्ता तुमच्या डोक्यात जे पण विचार आहेत की आपण या लॉकडाऊनमध्ये स्ट्रेस असेल, हॅपीनेस असेल, जॉय असेल, जे पण असेल ते तुम्ही एका पेपरवरती लिहून घ्या. आत्ताच्या आत्ता. तर मी देते आणि तुम्ही तुमचं नाव, तुमची एज किंवा तुमच्या मनात आत्ता जे कॉन्स्टंट जे तुमच्या मनात विचार येतात ते तुम्ही आता फक्त लिहा. आणि लिहून झालं की माझ्याकडे बघा म्हणजे मग मी सांगते मला काय करायचंय. तुम्ही पण करा सुरेंद्र साहेब, मजा येईल. जास्तीत जास्त लोकांनी आपले चेहरे दाखवले तर आपण अजून एनर्जीजनी व्यवस्थित चांगलं काम करू शकाल. आणि जेवढं तुम्ही शो अप कराल तेवढं तुमचं ईज होईल लाईफमध्ये, तुमच्या व्यवसायात, तुम्ही जे काम करता त्याच्यात पण. ओके, झालं लिहून? थिंकिंग मध्ये नाही जायचं. फक्त आता जेवढं विचार येतात तेवढं फक्त लिहून काढा. काय ऐकू येत नाहीये का सुरेंद्र सर तुम्हाला? नाही येत आहे सर, वेळ येत आहे एकदम. ओके ओके ओके. झालं का? येस डन. डन. येस. ओके. आता तो पेपर तुमच्या डायरीत लिहिला असेल तर काढून घ्या आणि त्याला फक्त फाडून फेकून द्या. ओके, फाडून फेकून द्यायचं. फाडून फेकून द्या. आता साईडला ठेवा, नंतर डस्टबिन मध्ये टाका. Great. ओके. अँड आता क्लीन स्लेटनी आपण हा सेशन चालू करूया. बेसिकली हे मी का घेतले एक्सरसाइज की तुम्ही रोज सकाळी जेव्हा उठता किंवा रात्री झोपताना वेन एव्हर जेव्हा पण तुम्ही नवीन म्हणजे रोज तुमच्या दुकानात जाता किंवा बिझनेस ऑफिसला जाता, जॉबला जाता, आपली क्लीन स्लेट घेऊन तुम्ही गेलात आणि नवीन पॉसिबिलिटीज ओपन केलात तर जास्त तुमचं पॉसिबिलिटीज ओपन होतात आणि तुम्हाला मार्ग सापडतात की तुमचं कुठे अडलंय का नाही अडलंय. तो वेन एव्हर मॉर्निंगला सकाळी रोज सकाळी तुम्ही ही एक्सरसाइज करा आणि मला सांगा की फक्त हे एक छोटीशी एक्सरसाइज करून तुम्हाला किती चेंजेस दिसतात तुमच्या लाईफमध्ये. रोज सकाळी उठून जरी तुम्ही लिहिलं नाही स्वतःचं सांगायचं की आय डिस्ट्रॉय अँड अनक्रिएट व्हॉट एव्हर आय वॉज टिल नाव. आय डिस्ट्रॉय अँड अनक्रिएट जे येईल माझ्या नवऱ्याबरोबर रिलेशनशिप, माझ्या घराबरोबर रिलेशनशिप, माझ्या कार बरोबर रिलेशनशिप, ज्या पण गोष्टी आहेत आणि आता ह्याच्या पुढे माझ्या त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या गोष्टीबरोबर त्या सिच्युएशन बरोबर नवीन माझं काय रिलेशनशिप आहे आणि नवीन पॉसिबिलिटीज काय आहेत. इन्स्टेड ऑफ गोइंग बॅक म्हणजे जे आपण त्याच्यात अडकून राहतो की ते सिच्युएशन अशी वाईट झाली किंवा चांगलं झालं. मी पिकनिकला पण जाऊन आले, मस्त वर्ल्ड टूर करून आले, ठीक आहे ते झालं, खूप छान झालं. तिथल्या तिथे ते मी आता डिस्ट्रॉय अँड क्रिएट करते. आता माझ्यासाठी अजून दुसरं नवीन काय ओपन आहे. युनिव्हर्स आपल्याला द्यायला तयार आहे, पण आपण काय करतो की आपण जे मिळालं किंवा जे नाही मिळालं त्याच्यावरतीच विचार करून त्या गोष्टीला काय आपण करू शकतो आणि अजून एंटँगल होत जातो लाईफमध्ये. तर ते न करता आत्ताच्या आता मी हे सगळं डिस्ट्रॉय केलंय. आता मी ह्या सेशन मधनं मॅक्झिमम काय मिळू शकतो, बेसिकली स्वतःला क्वेश्चनिंग करणं आणि आन्सर्स न शोधणे, फक्त क्वेश्चन करायचं, सोडून द्यायचं. युनिव्हर्स आपल्याला आपोआप मार्ग दाखवायला तयार असतो. आपण काय करतो, क्वेश्चन करतो, खूप मागतो पण
देवाकडे जातो, सगळं मागतो, पण आपण बेसिक जे त्याचं जे आपल्याला पाहिजे असतं त्याच्यात आपण आपलं ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे की मला हे पाहिजे असं नाही. मला फक्त एक मोठं घर पाहिजे किंवा मला मॅक्झिमम मध्ये इन्कम टॅक्स भरायचंय, म्हणजे इन्कम टॅक्स मॅक्झिमम भरणार असेल तर माझा बिझनेस पण तेवढा वाढणार आहे. आपण काय करतो की मी कमीत कमी इन्कम टॅक्स कसं भरू शकू ते विचार करतो. मग आपण इन्कम टॅक्स जर कमी भरायचा विचार करतो तर आपला बिझनेस पण आपण छोटा करायचा प्रयत्न करतोय किंवा मोठ्या घरात जाऊन राहायचंय, व्हॉट एव्हर. तर असंच ह्याच्यातनं रोज सकाळी पहिलं उठून किंवा रात्री झोपताना वेनेवर जेव्हा आठवेल तेव्हा, आणि ह्याच्यात काही रॉंगनेस किंवा काही नाही, किंवा आज विसरले तरी काही फरक पडत नाही, ज्या वेळेला ज्या गोष्टी आठवतील त्या वेळेला ते करायचं. फक्त मी केलं नाही म्हणून माझं चुकलं किंवा काय झालं हे पण विचार करायची गरज नाहीये. आता मला आठवलं की मी मला स्वतःला सगळं जे पण आतापर्यंत झालेलं आहे, माझ्या मुलांबरोबर रिलेशनशिप सगळं मी डिस्ट्रॉय केलं. आता माझ्या मुलांबरोबर किंवा आता माझ्या या घराबरोबर, आता माझ्या बिझनेस बरोबर, मी ज्या जॉब करते तिथल्या लोकांबरोबरचं आता नवीन रिलेशनशिप मी कसं व्यवस्थित करू शकतो. मग त्याच्यातनं जर तुमच्या कोणाबरोबर फायटिंग असेल किंवा जेलेसी असेल किंवा काय असेल ते पण डिस्ट्रॉय, आणि काहीतरी नवीन व्यवस्थित छान मे बी दिसेल, आणि मे बी वाईट पण होईल, पण इट्स ओके. म्हणजे ते पण तुम्ही सिच्युएशन रोजच्या रोज डिस्ट्रॉय अँड क्रिएट करत जाणार आहात, आणि रोज नवीन. आता लॉकडाऊन मध्ये नंतर काय होणार आहे आपल्याला विचार, आता तो लॉकडाऊन 4 येणार आहे, इट्स ओके, ठीक आहे, पण आता काय, व्हॉट इज नाव पॉसिबल इन युअर लाईफ, हे जर तुम्ही आता ह्या मोमेंटमध्ये मला काय पॉसिबल आहे. माझं ऑनलाईन सेशन होऊ शकतात की मी एक डान्सर आहे तर मी डान्स क्लास, कोणतरी एको होत आहे, तलेकर साहेब तुम्ही म्यूट करू शकता का? एको होत आहे. ओके, थँक्यू. तर बेसिकली रोज आपण हे एक्सरसाइज एक करायची आहे. आणि आता मी एक छोटंसं अजून एक एनर्जी पूल म्हणून एक सिस्टम आहे, ते तुम्ही रोज सकाळी उठून एक 5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी काही असं हे नाहीये की फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स की ह्या वेळेला असंच व्हायला पाहिजे, झोपूनच व्हायला पाहिजे, काय नाही. मी आता इथे बसलीये, मी एनर्जी पूल करू शकते. असंच आपण फक्त एनर्जी पूल करत राहायचं, पॉझिटिव्ह वस्तूकडनं, तुमच्या बिझनेस कडनं, तुमच्या जॉब मधनं, तुम्ही जे एज्युकेशन करताय किंवा काय करताय त्याच्यावरनं तुम्ही एनर्जी पूल करायचंय. तर आता हे झालं तुमचं सगळ्यांचं डिस्ट्रॉय नॉन क्रिएट. तर आता क्लीन स्लेट. आता स्वतःला तुम्ही हे क्वेश्चन करा की ह्या सेशन मधनं मी मॅक्झिमम ते मॅक्झिमम काय मिळू शकते ज्याच्यातनं मला ते कॉन्ट्रीब्युट होईल आणि मी नवीन काहीतरी क्रिएट करू शकेन. ओके, बी इन दिस क्वेश्चन्स कंटिन्युअसली की व्हॉट एल्स इज पॉसिबल, मी इथनं काय क्रिएट करू शकतो, इथनं अजून काय. त्या क्वेश्चन्स करायची पण एक फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण बेसिकली आपण क्वेश्चन्स करायचे आहेत. आपण आपले हे नाही द्यायचं की मला हे करायचंय, मी कसं करू, मला माहित नाही कसं करायचंय, काय कराय हे, मला फक्त हे पाहिजे, तू मला युनिव्हर्स दाखवतो. युनिव्हर्स इज ओपन टू गिव्ह यू एव्हरीथिंग. बेसिकली आपणच आपलं लिमिटेशन्स ठरवून ठेवलेले आहेत. लिमिटेशन्स ओपन करा, पॉसिबिलिटीज ओपन करा, आणि न केलेल्या गोष्टी पण तुम्ही करायला लागाल आणि इतका इझिली करायला लागाल, आणि तुम्हाला कळणार पण नाही. आणि कळल्यानंतर तुम्ही त्याला अक्नॉलेजमेंट करायचं शिकायचं. ओके, तर आपण एक छोटंसं एक्सरसाइज करूया. जर तुम्ही जिथे आहात तिथे आपले डोळे बंद करा, ओपन ठेवा, व्हॉट एव्हर. मी एक छोटंसं एनर्जी पूल घेणार आहे, त्याच्यानंतर आपण आपलं थोडंसं प्रेझेंटेशन करूया. ओके, तर आणि जे मी बोलतेय फक्त तुम्ही फॉलो करा. मी करेक्ट करतोय, रॉंग करतोय, चुकीचं करते किंवा काय, काही नाही. त्याच्या आधी पाहिजे तर 1 घोट 2 घोट पाणी पिऊन घ्या, नंतर पण मध्ये पण वाटलं तर पिऊ शकता. देयर इज नो रॉंगनेस ओव्हर हिअर. ओके, सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. जर ड्रायव्हिंग किंवा काय करत असेल तर प्लीज डोंट. डोळे बंद करायचे किंवा नाही, व्हॉट एव्हर इट इज. आणि स्वतःला, स्वतःच्या बॉडीला सांगा बॅरियर्स डाऊन. जे पण विचार येतात ते किंवा काय येतात ते सगळे आपल्या ह्याच्यातनं आपोआप निघून जातील. फक्त आणि काय बॅरियर्स म्हणजे काय असतात, आपलेच येणारे विचार जे आहेत त्याला बॅरियर्स म्हणतात. सो ऑलवेज आस्क युअर सेल्फ, बॅरियर्स डाऊन, बॅरियर्स डाऊन, बॅरियर्स डाऊन डीप इनटू मदर अर्थ. जस्ट रिलॅक्स, डोक्यात जाऊ नका, फक्त मी जे बोलते ते ऐका आणि फक्त स्वतःला, स्वतःच्या बॉडीला सांगत राहा. तुम्ही ऍज अ बॉडी डिफरंट आहात आणि तुम्ही एक वेगळं सोल आहात. तुम्ही तुमच्या बाळाशी किंवा कोणाशी कसं बोलाल तसं आपल्या बॉडीशी स्वतःशी बोला. बॅरियर्स डाऊन, डीप डाऊन इनटू मदर अर्थ, रिलॅक्स. नाउ आस्क yourself to expand, expand, expand to the size of the room you are in right now. Just expand, expand,
expand to the size of the building, the city you live in. Expand, expand, expand to the size of the Mother Earth, globe, universe, deep into the universe, into the galaxies, way beyond the galaxies. Just keep on expanding, expanding, expanding. And whenever you feel your barriers are coming up, just ask your barriers to go down. Barriers down, barriers down, barriers down. Expand, 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 expand deep into Mother Earth, into the oceans, into all the lovely, beautiful countries, cities, wherever you feel like. Just be flowing as the air flowing in the sky. Expand in the universes, galaxies, wherever you feel like. Just keep on expanding, 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 and start pulling energies from all the positive things, all the things, whatever you can visualize, all the money from the banks, all the ideas from the great people, all the ideas from the great businessmen, whoever has prospered. Just keep on pulling energies from them. Start pulling energies from the people who are looking for your work, your business, your properties. Whatever work you work into, just start pulling energies from whatever you feel like, or start pulling only energies from the universe, whatever you feel, jewelry shops, wherever you feel, just start pulling energy, enjoying the moment. And if the barriers are coming up, ask the barriers to go down, down, down. Again, expand, pull energies, pull energies, pull energies. Whatever you feel like, a big home, a big business, a very big entrepreneur working all over the world. Globally, you've been spread. Just expand, 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 just expand. Pull energy, pull energy, pull energy. And now send trickles of energies to all the things from where you pulled energy. To equalize the energy of you or your asks and the universe, and being congruent with the universe. Just pull energy, whatever you feel like. Even if you don't feel like anything, just ask yourself to be in expansion mode and feel the ease and comfort wherever you are right now. Pull energy from this session, pull energy from me. What maximum can I give you from this session? I have no forms and structures of giving this session, but I'm just here. Whatever will come up to me, I'll give you. So just start pulling energy from wherever you want, the customers, the products, the money from the bank, everywhere. Just pull energy. And in between, start sending trips and getting into fruition at the speed of light. And whenever you feel light, you can open your eyes and just be in that expansion mode, not going back into any form, structures, thinking. With your barriers down, receive the maximum 100%, more than 100% of this session. And whenever all at ease, let me know. You can have water. And after the session, I will request all of you to have some salt, water, sugar, limbu pani, cold drink, whatever your body asks for. Because even if this exercise seems very simple, it is amazing. कसं वाटलं ज्योती? Can you give your प्रेरणा? How was it? तर हे रोज करा, सकाळी उठून किंवा जेव्हा पण तुम्हाला वाटेल. तुम्ही एक गार्डन मध्ये जाऊन बसलेले आहात, मदर अर्थनी एनर्जी पुल करायची. तुम्ही कुठे पण देवारात पण गेलात तर एनर्जी पुल करा. आपण काय करतो, आपण फक्त मागतो, पण आपण ते कॉन्ग्रुएंट नसतो किंवा आपण त्या एनर्जीनी इक्वलाइज नसतो. फक्त आपल्याला जायचंय, हात जोडायचं, यायचंय, आपण एवढंच माहिती. पण हात पण नाही जोडले, पण आपण त्या एनर्जीजनी देवाकडे पण गेलो किंवा आपण जे मागतोय ते एनर्जी, आणि आपली कॉन्ग्रुएन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिकली. तर त्यांनी जर तुम्ही कुठल्या पण गोष्टीला आस्क केलं किंवा काय केलं, तर ते तुम्हाला 110% receive. I don't know how you will receive it, but you will 110% receive it.
Whenever you receive it, acknowledge it. Yes, I asked for it and I received it. Thank you, universe. Now what else is possible? फक्त त्याच्यात पण नाही राहून हे होऊन जायचं की मला मिळालं आता मी आनंदित आहे. हो, बी ग्रीडी. युनिवर्स सांगते की तुम्ही ग्रीडी व्हा, पण ग्रीडी नॉट ॲज अ इन अ बॅड सेन्स. मला हे पाहिजे, कसं पाहिजे मला माहित नाही. बी डिमांडिंग अँड बी इन दॅट डिमांड अँड बी इन दॅट एनर्जी ऑल्सो. मी डिमांड केलं पण मिळालंच नाही आणि बसून राहणार. इट्स गोइंग टू वर्क. जसं आपण जिम मध्ये जातो, जिमचे पैसे भरले, पण आपण जर जिमचे इक्विपमेंट्स वापरले नाहीत तर मग त्याचा काय उपयोग होणार नाही. ते पैसे वेस्टच होणार आहेत. तसंच आहे की तुम्ही आस्क केलं आणि जे तुमच्या पुढे येत आहे, पण त्याच्यात तुम्ही नका ठरवू की मी आस्क केलं तर माझा रस्ता असा असणार आहे. युनिवर्स तुम्हाला मार्ग दाखवत जाईल आणि तुम्ही त्या मार्गाने ओपन अप होत आहात. तुम्ही मे बी you'll be wrong at some time, but okay, त्यावेळेला जर तुम्ही ह्या क्वेश्चन्स केला की ओके ठीक आहे, दिस वॉज द रॉंग स्टेप आय टूक, बट आता इथनं काय पॉसिबिलिटी आहे. इन्स्टेड ऑफ गोइंग इन टू द रॉंगनेस किंवा परत झिरो पासून करा, आपल्याला फॉरवर्ड जायचं. युनिवर्सला सांगा मला रोज फॉरवर्ड जायचं. आय हॅव नो बॅक बटन, आय हॅव नो रिव्हर्स बटन विथ मी, नो रिवाइंड बटन. इनफॅक्ट हे पण तुम्ही व्हिडिओ परत बघू पण नका. फक्त आता जे तुम्ही आता हे रिसीव्ह द 100% एव्हरी डे मॉर्निंग, डिस्ट्रॉय अँड अनक्रिएट वॉट एव्हर इट इज अँड डू दिस एनर्जी पुल अँड जस्ट कीप ऑन डुईंग दीज एक्सरसाइजेस, द क्वेश्चन्स एव्हरी मोमेंट अँड यू सी द डिफरन्स इन युअर लाईफ. बेसिक छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या क्वेश्चन्स असतात. तुम्ही फक्त हे असे विचारलेत की व्हॉट एल्स इज पॉसिबल. मला सपोज आता तुमची कुठली तरी मीटिंग आहे किंवा काय आहे, तर मी ह्या मीटिंग मधनं मॅक्झिमम काय मिळू शकतो. त्या मीटिंग चालू व्हायच्या आधी तुम्ही फक्त क्वेश्चन करून घ्या की ह्याच्यातनं मॅक्झिमम हे मीटिंग माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युटिव्ह आहे का नाहीये. तुम्हाला आपोआप स्वतःला फरक जाणवेल की हे लाईट आहे का हेवी आहे. आपल्याला कुठेतरी जायचं असतं, आपल्याला स्वतःला माहिती असतं की मला जाव्यासारखं वाटलं तर आपण जातो आणि एन्जॉय करतो. आणि जर नाही वाटलं आणि जरी आपण गेलो तर आपण 10 वेळेला विचार करतो, मला वाटत होतं नको यायला पण मी आलो. यू युअर सेल्फ हॅव दॅट अवेअरनेस. फक्त आपण ते अवेअरनेस त्या मोमेंटला जर पिकअप केलं कुठल्याही गोष्टीसाठी, की मोठ्यातल्या मोठं डील किंवा छोट्यातलं छोटं स्टेप तुमच्या बिझनेसमध्ये पण उठवताना जर तुम्हाला ते लाईट आणि हेवीचं तुमच्यातलं जर फरक जाणवलं तर तुम्ही 110% तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि जरी नाही झालं, तुम्ही फेल झाले तर यू वोंट बी रिग्रेटिंग अँड गोइंग बॅक. ओके ठीक आहे झालं, इट्स ओके, बट नाउ व्हॉट एल्स इज पॉसिबल. आता पण हे लॉकडाऊन पिरियड आहे, तर ह्या लॉकडाऊन पिरियडचं मी मॅक्झिमम काय यूज करू शकतो. आपल्याला काय होतंय की आपण ते म्हणजे आता मोदी काय सांगणार किंवा कोण काय, आपण बेसिकली आपले जे थॉट्स फिलिंग्स आहेत ते 99.9% आपले नसतात. आपलं एक सबकॉन्शियस माइंड आहे किंवा जे आहे ते स्पॉन्ज बॉब आहे. म्हणजे आपण जर ट्रॅफिकमध्ये पण अडकलो असो तर आपण लोक म्हणतात म्हणून आपण अरे शी मी ट्रॅफिकमध्ये अडकलो, मी इथनं गेलो असतो तर. तुम्हाला ती अवेअरनेस आली होती की आपण रस्ता बदलला असता तर, पण नाही मी नेहमीच्या रस्त्यानेच चालणार कारण का लोक म्हणतात तसं. जर ती अवेअरनेस आली तर जाऊन बघा ना, ती पॉसिबिलिटी तुमच्याकडे ओपन आहे. आपण ते घाबरतो कारण का जे लोक जसे चाललेत तोच एक मार्ग आहे. जे लोक ऍक्च्युअली ज्या लेवलला पोहोचलेले आहेत मोठ्या मोठ्या लेवलला, त्यांनी काहीतरी वेगळा मार्ग स्वतःबद्दल काढलेला आहे. कितीतरी जे मोठे बिझनेसमॅन आहेत दे आर नॉट इव्हन एज्युकेटेड, पण त्यांच्या खाली काम करणारे सगळे आयटी हे मोठे मोठे डिग्रीवाले लोक त्यांच्या खाली काम करतात. राईट. So why not you? Keep on asking the universe, why not me? I want to be a very good woman entrepreneur. Why not me? म्हणजे आहे ते आयडियल ठेवून, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्यात काय कॅपॅबिलिटी, त्या कॅपॅबिलिटीला मी कसं एनहान्स करू, हे माझ्याकडे आता एवढा वेळ आहे तर शो मी. आपोआप तुमच्याकडे काहीतरी पॉपअप्स होतील की हा 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 ठीक आहे चल मी हा व्हिडिओ बघून घेऊ का, मी हे असं लेख लिहू का, मी एक ब्लॉग लिहू का. आणि देर आर सो मेनी व्हेरिएशन्स ऑफ वर्क जे आता लॉकडाऊन पिरियड मध्ये पण तुम्ही पैसा कसा, एक बुक लिहिली तर त्याची पण रॉयल्टी तुम्हाला रात्री झोपलेली असं तरी तो पैसा आहे, त्याची रॉयल्टी तुम्हाला मिळत राहते. पण ते आपण नाही, मी 9 ते 5 काम केलं मला 20,000 पगार मिळतो तोच माझा पैसा आहे. तुम्ही साध्या जर कुठल्या तरी पार्टीला गेलात आणि सपोज हॉटेलमध्ये गेलात आणि तुमचे फ्रेंड्स भेटले आणि त्यांनी बिल दिला तर तो पण सध्या त्या वेळेला मिळवलेला तुमचा तो पैसाच आहे, कारण का तुमच्या खिशातले पैसे तर नाही गेले. पण ते आपण कधीच अक्नॉलेज करत नाही की हे पण सगळं माझ्यासाठी पैसा आहे. आपण फक्त माझ्याकडे पैसा आला तर त्याला खर्च कसं करायचा किंवा काय करायचं त्याच्यातच पहिला जातो. जर तुमच्या घरात कोणी पाहुणे आले तर तुम्ही पाहुणे आल्यानंतर तुम्ही जाणार कधी आहात ते विचारणार आहे का? नाही. आल्यानंतर त्यांना चहा पाणी नाश्ता तुम्ही कसे आहात सगळं बोलणार आहे. तसाच पैसा पण आहे. पैसा जिथे तुम्ही पैसा कुठे टिकतो जिथे त्याला अप्रिशिएट केलं जातं बेसिकली.
आपण पैसा आला, माझा 20,000 पगार येणार आहे, हा मग मी 10,000चा मोबाईलचं बिल भरणार आहे, लाईट बिल भरणार आहे, हे भरणार आहे, हे भरणार, हे भरणार. आधीच तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे की पैसा आलेला परत कुठे जाणार नाही, येणार आहे, ठीक आहे, माझे हे खर्च आहे ते पण मला माहिती आहे, ते सगळं लिहून द्या. पण मी हा आल्यानंतर हा खर्च करणार आहे असं नाहीये. हा माझा खर्च आहे, तो कसा होणार आहे, तो होईल आपोआप. हा माझ्याकडे पैसा येणार आहे, तो माझा आहे स्वतःचा. त्याला अप्रिशिएट करा, त्याला थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड करा. आणि कधी पण बिल देताना वगैरे पण तुम्ही त्याला देताना पण त्याला अप्रिशिएट करा, थँक्यू, तू माझ्याकडे एवढे दिवस होता, आता माझ्याकडे तू मल्टिपल्सनी कसं येणार आहेस. किंवा एक पार्टीला जाऊन आले, थँक्यू, आय रिसिव्ड इट विथ ग्रॅटिट्यूड, हाऊ कॅन आय गिव्ह अ बिगर पार्टी. सो एव्हरीथिंग इज अ मनी. आपण फक्त कॅश म्हणून पैसा पकडतो नाही. मी ट्रिपला जाऊन आले, दॅट इज ऑल्सो व्हेरी बिग मनी. नेक्स्ट सपोज सुरेंद्र सरांनी आपल्याला एक स्पॉन्सरशिपची ट्रिप दिली, तर दॅट इज ऑल्सो मनी फॉर अस, राईट. सो अप्रिशिएट दॅट. ओके, एक मी छोटंसं प्रेझेंटेशन दाखवते. ह्यातनं काय कोणाला क्वेश्चन्स करायचे असतील तर आपण बोलू शकतो, नाही तर मग नंतर बोलूया, वॉट एव्हर. सुरेंद्र सर, स्क्रीन शेअरिंग करू? हो का मॅम? हा, येस येस प्लीज. ओके. ओके, तो आय डील इन लॉट्स ऑफ थिंग्स, रिलेशनशिप वगैरे, मनी इश्यूज वगैरे, पण टुडे विल टॉक लिटल बिट अबाउट ओनली बिझनेस. What if your business was magic for you and your magic is your business? Instead of going ki हाच माझा business आहे, नाही, every inch is your business. When you get up in the morning, आपल्या veins मधनं रक्त flow होतोय, that is also business for you. If you're alive, that is also business. If you take each and every step as a business, it is going to be a joyful thing. Your life is your business and your business is your life. सो लहान मुलं पण सध्या आजकाल युट्यूबवरनं वगैरे पण पैसे कमवतात. सो दॅट इज ऑल्सो बिझनेस. आपण त्याला रॉंगनेस मध्ये आणून टाकतो की नाही असंच केला पाहिजे, तोच पैसा आलेला तोच बिझनेस आहे. एव्हरी रिसिव्हिंग इज अ बिझनेस फॉर यू. ओके ओके, सो इन दिस सेशन आय एम गोइंग टू मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे की क्वेश्चनिंग टू द युनिव्हर्स आणि एक छोटे छोटे जे हे एनर्जी पूल आहेत किंवा डिस्ट्रॉईंग अँड अनक्रिएटिंग जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे हे कसं आपण बिझनेसला पण किंवा कुठल्याही गोष्टीशी आपण कसं क्रिएट करू शकतो आपली लाईफ. ओके, so this session will be full of questions, tools created for you to give you totally different perspective on creating your life and your business. Okay, the first thing is which I talked to you about, asking. So whenever a person comes to you for a job or whenever a client comes to you for any purchasing or anything, so is that person genuine or not? So manatल्या manat you can always ask, की truth, is that person going to contribute to me? Is that person going to make big business for me? हे आपण जर स्वतःला विचारलं आणि जर लाईटनेस वाटलं तर तुम्ही त्याला एका सेकंदात हायर करू शकता. नंतर हायर केल्यानंतर तुम्ही विचार करत बसाल की जो माणसाला मी हायर केलेला आहे तो चुकीचा आहे किंवा काय आहे. त्यापेक्षा जर तुम्हाला जे अवेअरनेसेस आधीपासून यायला लागले तर किती आनंदाने तुम्ही बिझनेस करू शकाल. राईट, सो व्हॉट एव्हर स्टेप्स यू आर टेकिंग, आस्क युअर सेल्फ की ट्रूथ, व्हॉट एव्हर आय एम डुईंग, म्हणजे आज माझी ही डील आहे तर इज इट गोइंग टू बी सक्सेसफुल, आज करणं योग्य आहे का, या वेळेला करणं योग्य आहे का, उद्या करणं योग्य आहे का. कंटिन्युअसली क्वेश्चनिंग करा आणि खरंच तुम्हाला ते वॉकिंग टॉकिंग तुम्ही क्वेश्चन झालात आणि वॉकिंग टॉकिंग तुम्ही एनर्जी पुल झालात तर तुमचं लाईफ खूप इज होईल, लाईक सिम्पल गोष्टींमध्ये. ओके, आणि फॉलोइंग द एनर्जी, जी एनर्जी तुम्हाला फॉलो होतीये त्या एनर्जीजने तुम्ही फ्लो होत गेलात तर इट विल बी रिअली इज. मग हेवी अँड लाईट, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की आपल्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जायचं असतं, आपल्याला वाटत असतं की नको जायला, पण आपण जातो की त्यांना वाईट वाटेल. तिथे गेल्यानंतर आपण 2 मिनिटं त्यांना भेटतो आणि मग असं वाटतं की उगीच आलो मी इथे, तर काय माझं काम होत नाही, त्यापेक्षा माझं एखादं प्रेझेंटेशन रेडी झालं असते, एखाद्या क्लायंट बरोबर मीटिंग झाली असते. तर त्यावेळेला जेव्हा तुम्हाला आधीच वाटलं तर त्यावेळेला जर तुम्ही डिसिजन घेऊन तिथे थांबून त्या टाइमचा व्यवस्थित उपयोग केला असता तर खरंच किती फरक पडला असता. पण आपण काय करतो, नाही लोक काय म्हणतील. इट्स ओके, यू हॅव टू वर्क डिफरंट. ओके, हे छोटे थोडेसे क्वेश्चन्स आहेत, अजून तुम्ही असे तुमचे स्वतःचे पण बनवू शकता.
हाऊ गेट इन बेटर दॅन दिस. तर हा एक खूप अमेझिंग क्वेश्चन आहे जो आपल्याला वाटतो की काय आहे, म्हणजे काही पण वाईट किंवा काही पण चांगलं आपल्या आयुष्यात झालं, आपण instead of going into the conclusions or instead of going into the wrongness of that situation or the rightness of that situation, keep on asking this question, how does it get even better than this. म्हणजे छोटस जर माझा हा सेशन पण झाला तर मी ह्याच्यानंतर पण मला स्वतःला म्हणेल, वाव, हाऊ डज इट गेट एनी बेटर दॅन दिस. आता मी 15 लोकांच्या समोर बोलते, मे मी 50 लोकांच्या समोर पण उद्या मला चान्स येऊन जाईल. मी आय एम आस्किंग फॉर गेटिंग इट मोर ग्रेटर. You can add, how does it get even greater than this, how does it get even magical than this. जे पण तुमच्या आयुष्यात सिच्युएशन, आणि जर वाईट सिच्युएशन, ओके ठीक आहे, चला हे झाली, पण आता हाऊ डज इट गेट इवन बेटर दॅन दिस. इन्स्टेड ऑफ गोईंग की अरे बापरे माझा पाय तुटला, ठीक आहे पाय तुटला ना, मेला तर नाही ना, किंवा काय हे हॉस्पिटलाइज नाही झाला तो गुड, सो ओके युनिवर्स थँक्यू, हाऊ डज इट गेट इवन बेटर दॅन दिस. तर ते तुम्हाला तो आजारचा इम्पॅक्ट बेसिकली बसणार नाही कुठल्या पण गोष्टीचा. म्हणून जर तुम्हाला इम्पॅक्ट बसला नाही, तुम्हाला स्ट्रेस येणार नाही, तर तुमची बॉडी ऑटोमॅटिकली फिट अँड फाईन होणार. बेसिकली बॉडीत आजार जो असतो तो आपल्या मेंटल स्ट्रेसनी 99.9% सायकोलॉजिकलीच असतो. जर तुम्ही सायकोलॉजिकली फिजिकल स्ट्रेसफुली एकदम व्यवस्थित हॅपी जॉयफुल असाल तर तुमच्या बॉडीतले मोर दॅन 80% आजार असंच निघून जाईल, तुम्हाला कळणार पण नाही, अँड यू वॉन्ट इवन इन्व्हाइट एनी आजार इन यू. ओके, मग व्हॉट एल्स इज अ पॉसिबल इज ऑल्सो अमेझिंग क्वेश्चन, जे मी तुम्हाला म्हटलं की कंटिन्युअसली ह्या सेशन मधनं व्हॉट एल्स इज पॉसिबल. आता मी मला ही आयडिया आली ते लिहिलं. रोज डायरी मेंटेन करा तुम्ही, जे तुमचे आयडियाज आलेत किंवा काय ते तुम्ही लिहिलं, आणि त्या वेळेला जर ते ऍक्च्युअलाइज झालं नाही की तुम्ही रॉंगनेस मध्ये जातात की ते माझ्यासाठी नाही, ठीक आहे तुम्ही लिहून ठेवा. कधीतरी पुढे महिना 2 महिन्यांनी तुम्ही ती डायरी फक्त अशी उघडून बघितली तर तो आयडिया आपोआप पॉप होईल. अच्छा, इज दिस द राईट वे, राईट टाइम फॉर दिस आयडिया टू ऍक्च्युअलाइज. लाईटनेस वाटलं, ट्राय अँड ऍक्च्युअलाइज इट. ओके, मग व्हॉट नेक्स्ट कंटिन्युअसली. अच्छा, हे सेशन झालं, नाऊ व्हॉट एल्स इज पॉसिबल. तुम्हाला वेळ मिळणार नाही. लोक म्हणतात मला वेळ आहे, मी काय करू, मला काय, हे लॉकडाऊन कधी संपणार. उलटा एन्जॉय दिस मोमेंट. हे पण एक किती छान अमेझिंग मोमेंट्स आपल्याला युनिव्हर्सनी निसर्गाने म्हणजे दिलंय, तर त्याला आपण एन्जॉय न करता मी नंतर काय करणार, ठीक आहे नंतर जे होईल ते होईल, आता काय पॉसिबिलिटीज आहेत ज्यांनी मला तो पुढच्या माझ्या आयुष्यात ते कॉन्ट्रीब्युटिव्ह होणार आहे. ओके, then what can I institute today to create more for now and future. Always ask, आत्तासाठी माझ्यासाठी what is possible, what is magical for me right now. Okay, what magic could show up today for me and my business. Ask these questions every day and see what comes up. पण विचारल्यानंतर अरे मी विचारलं पण काय झालं नाही, त्या रॉंगनेस मध्ये जायचं नाही, विचारून विसरून जायचं. रोज नवीन क्वेश्चन्स येतील आपल्या मनात, ते रोज नवीन क्वेश्चन्स करा. कधी ना कधी कुठे ना कुठे युनिव्हर्स देणार आणि देणार. कसं देणार आय डोंट नो. खूप मॅजिक्स होतात लाईफमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. म्हणजे मी स्वतः एवढे मॅजिक्स हे केलेले आहेत, अशा रेग्युलर छोट्या छोट्या मॅजिक्स होतात. म्हणजे बेसिक हाऊ डज इट गेट इवन बेटर देन, एक छोटं उदाहरण दिलं तर मी म्हणजे माझे ह्याच्या क्लासेससाठी खूप ऑल ओव्हर द वर्ल्ड फिरत असते. तर एअरपोर्टवरती गेल्यानंतर बऱ्याच वेळेला वजन जास्त असतं किंवा रेग्युलर इकॉनॉमी तिकीट घेऊन मी बसते वगैरे. तर जेव्हा ह्या क्वेश्चन्स मध्ये असतो तर एकतर ते सामान विदाऊट वजन किंवा एक्स्ट्रा पे न करता आपोआप निघून जातं. आय डोंट नो व्हॉट, मग ते मॅजिक असतं. म्हणजे ते म्हटले जरी की तुमचं वेट ओके, तर मग व्हॉट एल्स इज पॉसिबल. त्यांना तुम्ही समोरून क्वेश्चन्स करा. आपण काय करतो, ते म्हटले अच्छा ठीक आहे मी पैसे भरू का, भरून आपण मोकळे होतो. पण तिथे पॉसिबिलिटीज विचारली का, ते म्हणतात ठीक आहे, जर मी विचारलं की व्हॉट एल्स इज पॉसिबल, आहे माझं वजन जास्त, तर ते म्हणतात ठीक आहे आय अडजस्ट इन समवन एल्सेस लगेजच्या ह्याच्यात. काही ना काहीतरी होतं. इकॉनॉमी क्लासमध्ये मी तिकीट काढते, तिथे बोर्डिंग पास घेताना मी त्यांना म्हणत असते हाऊ डज इट गेट एनी बेटर दॅन दिस, व्हॉट एल्स इज पॉसिबल. ते अचानक मला सांगतात की तुम्हाला अपग्रेडेशन देतोय आम्ही, इकॉनॉमिक क्लासचं हे होतंय, तुम्हाला अपग्रेड देतात, आणि विदाऊट पैसे मला अपग्रेड. आणि किती वेळा झालेल्या या गोष्टी. ओके, आपण पॉसिबिलिटीज विचारत नाही. आपण मॉलमध्ये आपण जातो, आपण कुठे भाजीवाल्याकडे वगैरे आपण पैशाची कुरकुर करतो, पण मॉलमध्ये जाऊन तुम्ही कधी विचारलात का मला काय डिस्काउंट मिळणार आहे का. पॉसिबिलिटीज विचारा, दॅट इज ऑल्सो अर्निंग. ओके, ऑल ऑफ म्हणजे हे एक मंत्र आहे विच यू कॅन यूज एव्हरी डे. आपण आता पण बोलूया. ऑल ऑफ मनी कम्स टू मी विथ ease, joy and glory. All of business comes to me with ease, joy and glory.
All of magic comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. जे पण तुमच्याकडे येणार आहे तो इजनी यायला पाहिजे, जॉयनी यायला पाहिजे आणि ग्लोरीनी यायला पाहिजे. म्हणजे जे मी करते त्याला मला फेम पण पाहिजे, मी ओळखले झाले. म्हणून मी म्हटलं की आता पण मॅक्झिमम मध्ये तुम्ही विजिबल व्हा. आपण काय करतो, नाही नाही मी नाही ते विजिबल, कशाला मी माझं कसं आहात, तुम्ही ट्राय स्टार्ट गेटिंग विजिबल. आर यू विजिबल इनफ टू, आर यू कॉन्फिडंट इनफ टू बी विजिबल? सो व्हॉट एल्स इज पॉसिबल ओव्हर दॅट, व्हॉट कॅन आय डू विथ इट? ह्या क्वेश्चन्स करा. आणि हे जो मंत्र आहे हे तुम्हाला जेव्हा वाटेल, तुम्हाला सकाळी उठले तुम्हाला स्ट्रेस वाटतोय किंवा तुम्हाला आता आज माझं कसं होणार काय होणार, हे फक्त तुम्ही बोलून बघा 10 वेळा सकाळी 10 वेळा संध्याकाळी. इट हॅज द एनर्जीज ऑफ ओम भूर्भुवस्व पेक्षा एवढी छान त्याची एनर्जीज आहेत की तुम्ही हे बोलल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच लाईट वाटेल, वाव मॅजिकल. म्हणजे आजचा दिवस तुमचा कसं निघून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. ईज जॉय ग्लोरी, तुम्ही एन्जॉय पण कराल, तुम्हाला पैसा पण मिळेल, तुमचा बिझनेस पण काम करेल. तर बिझनेस पण मला पाहिजे, पण मला ईज जॉय ग्लोरी नाही पाहिजे, मला कष्ट करून नकोय कुठल्या पण गोष्टी. हे तुम्ही डिमांड करा युनिव्हर्सला. स्टार्ट डिमांडिंग फ्रॉम राईट नाव, राईट नाव. दिस इज युअर मुवमेंट अँड सी द चेंजेस इन युअर लाईफ. ओके, तर डू वी से दिस? आपण अनम्यूट करू शकतो का, असंच बोलायचं सुरेंद्र सर? आपण 10 टाइम्स वी कॅन से ऑल ऑफ लाईफ कम्स टू मी विथ ईज जॉय अँड ग्लोरी. सगळ्यांना अनम्यूट करायचंय का असंच बोलू? सगळ्यांना अनम्यूट करून आपण हे बोलू एक 10 वेळा. ऑल ऑफ लाईफ कम्स टू मी. Members are requested to unmute yourself because मी माझ्या साइडने unmute केलेला आहे. Just unmute yourself. त्यांना व्हायचं असेल ते करू शकता. ओके. And second thing, please start your videos so we can able to see you. Please start your videos. जर नेटचा प्रॉब्लेम नसेल तर प्लीज स्टार्ट करा. म्हणजे ते खूप अमेझिंग होणार आहे. तुम्हाला स्वतःला आतापासून कॉन्फिडन्स कसा जाणवेल तुमच्या स्वतःतच, की आत्ताच तुम्हाला एकदम गिअर अप होऊन जाणार. Please start your video. माइक, हाँ ठीक है, चल. ओके, विल स्टार्ट. ऑल ऑफ लाइफ कम्स टू मी विथ ईज जॉय एंड ग्लोरी. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. Comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. All of life comes to me with ease, joy and glory. Now you all can mute yourself. Enjoy. Mute yourself. असंच तुम्ही ऑल ऑफ बिझनेस बद्दल बोलू शकता, ऑल ऑफ मनी बोलू शकता, ऑल ऑफ मॅजिक, जे पण तुम्हाला येईल तुम्ही फक्त हे बोलू शकता. मुलांनी ऑल ऑफ एज्युकेशन कम्स टू मी विथ ईज, जॉय अँड ग्लोरी. का कष्ट करूनच सगळं केलं पाहिजे? कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय म्हणूनच करतो, राईट? वी हॅव टू डिस्ट्रॉय अँड अनक्रिएट. नाउ व्हॉट एल्स इज पॉसिबल? म्यूट कराल का सुरेंद्र सर? ओके, ठीक आहे. कसं वाटलं सगळ्यांना? चार्ज्ड, अनचार्ज्ड, काय नवीन काय वेगळं? चांगलं वाटलं? ओके, थँक्यू. प्लीज करा हे रोज. ओके, सॉरी, येते आवाज? Yes. ओके, चांगलं वाटलं सगळ्यांना? एव्हरी डे यू कॅन डू, जे येईल त्या मनात, की आता मला मीटिंग येतं, ऑल ऑफ दिस मीटिंग कम्स टू मी विथ ईज, जॉय अँड ग्लोरी. काही पण वॉट एव्हर, म्हणजे तुम्ही एक्झाम द्यायला, ओके, ऑल ऑफ दिस एक्झाम पेपर कम्स टू मी विथ ईज, जॉय अँड ग्लोरी. डील कम्स टू मी विथ ईज, जॉय अँड ग्लोरी. डील मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फाईल करतो, तर त्या फाईल्स म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मी कसं ईज, जॉय अँड ग्लोरी मलाच मिळायला पाहिजे. आणि नाही मिळालं ते ओके, मे बी दॅट वॉज नॉट राईट फॉर यू, इन्स्टेड ऑफ गोइंग इन टू द रॉंगनेस. पण तुम्ही मागितलं ना, मग कुठे ना कुठेतरी त्याचा कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी उपयोग होणारच. अँड आय गॅरंटी यू, जर त्यावेळेला तुम्ही काहीतरी केलं आणि जर ते त्या तसं नाही गेलं, बिकॉज यू हॅव दॅट फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स, डोंट कीप दोज फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स. मला हे पाहिजे, आता नाही, ठीक आहे, कधी, वेन युनिवर्स शो मी, कधी ना कधीतरी तुम्हाला त्या गोष्टी दिसतील, 110% दिसतील. ओके, किती वेळ आहे आपल्याकडे अजून? Ma'am, we have around 10 minutes more.
ओके फाईन, ठीक आहे. एक 5 मिनिटं अजून, मग आपण क्वेश्चन अँड आन्सर्स पण करू Yes, शकतो. please. ओके, या. आता बेसिकली मी जसं तुम्हाला म्हटले, मनी फॉलोज जॉय, जॉय डज नॉट फॉलो मनी. जर तुमच्याकडे जॉय असेल, आनंद असेल, तर आपोआप पैसा तुमच्याकडे येईल. आपण काय करतो, पहिला पैसा येऊन द्या माझ्याकडे, मग बघू मी काय आनंद मिळवू शकतो. आता माझ्याकडे 20,000 मी सगळं खर्च, आता मग उरलं तर मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी कपडे नाही. आता माझा डिमांड आहे, हा ड्रेस घ्यायचा आहे, हा ड्रेस घेईल, किंवा ह्या बिझनेसमध्ये इथे मला हा कोर्स करणं इम्पॉर्टंट आहे, मी ह्या कोर्समध्ये एनरोल करेन. आपण काय म्हणतो, नाही नाही, पहिला ह्याच्यात आपण इन्व्हेस्ट केली, हे पैसा माझा आल्यानंतर तो जेव्हा येईन तेव्हा येईल, आणि येईन. जर तुम्ही डिमांड केलं तर येईन, ठीक आहे. नाही आलं त्यावेळेला तर रॉंगनेस मध्ये न जाता, ओके नाव व्हॉट एल्स इज पॉसिबल, त्याची वेळ कधी आहे ते तरी विचारा. आपण नाही, माझ्याकडनं हे शक्यच नाहीये, किंवा मॉलमध्ये पण जाताना मोठ्या मोठ्या ब्रँडच्या दुकानात पण नाही, माझी ती कपॅबिलिटी नाहीये, ठीक आहे. जाऊन फिरा, ओके या आय एम कमिंग बॅक, मी हे परचेस करणार आहे, मला आवडले. इन्स्टेड ऑफ गोइंग इन टू द प्राइस टॅग, मला हे आवडले, माझी एनर्जी याच्याबरोबर मिळालेली आहे, इट्स बीन कॉन्ग्रुएंट विथ दॅट, आय एम गोइंग टू हॅव इट. युनिव्हर्स शो मी these simple things, and universe really will show you 110%. You'll come back to me. ओके, सो हे छोटे छोटे अजून एक्सरसाइज आहेत, ते तुम्ही आपण रोज करू शकतो. यू जस्ट आस्क युनिव्हर्स, कॅन आय हॅव द मनी नाऊ प्लीज. तर मनी ॲज मनी येणार का ना माहित नाही, लॉटरी येईल, तुम्हाला प्रॉपर्टी कोणीतरी देईन, तुम्हाला रेग्युलर चहाचा कप कोणीतरी गिफ्ट करेन, त्याला पण तुम्ही येस टेक दॅट ॲज अ मनी. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मिळवत नाही, तर मग मोठ्या गोष्टी कधी येणार. नाही, मला मोठ्या आल्यानंतर मी छोट्या, पण त्या छोट्या गोष्टी कधीच होणार नाहीत का. आता हे लॉकडाऊन पिरियड आहे, मी फॅमिली बरोबर, दॅट इज ऑल्सो मनी फॉर मी. त्याच्यातनं मी मॅक्झिमम काय मिळवू शकतो, मी एक टिकटॉक व्हिडिओ बनवला, दॅट इज ऑल्सो मनी फॉर मी, बिकॉज इट्स जॉय फॉर मी. जो पॅशन आहे, जर त्याला तुम्ही बिझनेसमध्ये किंवा पैशामध्ये कसं कन्वर्ट करू शकता, कीप ऑन आस्किंग दॅट. आय एम डुईंग दिस, हाऊ कॅन आय रिसीव्ह मनी फ्रॉम दिस. आय एम बाईंग 5 रुपयाची मिरची पण मी बाय करते, मी घेताना ओके हाऊ कॅन आय रिसीव्ह मनी फ्रॉम दॅट. मी त्याच्यातनं एक युट्यूब व्हिडिओ बनवला, त्याच्यातनं मला रॉयल्टी मिळते, दॅट इज मनी. आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करत कधी पण. ओके, मग इन्व्हाइट मनी इन टू युअर लाईफ. जेव्हा आपण काय पण बिल देतो, सपोज लाईट बिल देतोय, किंवा कोणाला आपण काहीतरी परचेस केलं, ते देताना पण ओके थँक्यू, यू रिसीव्ह इट विथ ग्रॅटिट्यूड, आय एम गिव्हिंग यू टू विथ ग्रॅटिट्यूड, कम बॅक टू मी इन टू मल्टिपल्स. नेहमी हा वाक्य बोलावं, आणि त्याला ग्रॅटिट्यूड द्या, हे घ्या आणि घ्या असं नाही. कुठल्या पण गोष्टी, म्हणजे साधं आपण भाजीवाल्याला पण पैसे देतो, ते द्या, त्याला ग्रॅटिट्यूडने द्या, त्याचं पण उद्धार होऊन द्या, आपलं पण करा. आपण जर त्याला काय म्हणतात ना, चिडून दिलेल्या गोष्टींमध्ये, कुठल्या पण गोष्टी चिडून केलेल्या मजा येत नाही. सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवा. ओके, हे 10% ऑनर आहे, तो थोडंसं मोठं हे आहे, ते आपण नंतर घेऊया. ओके, हे जसं आहे, मी तुम्हाला म्हटलं, एक क्वेश्चन आहे, हू डज दिस बिलॉंग टू, इज दिस माइंड. एव्हरी थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स, काही आपले जे होतात ते आपले नसतातच. दे आर नेव्हर आर्स. इवन थायरॉइड, इवन डायबिटीज, even business ideas, never are ours. So whatever wrong you feel is in your life, just ask this question, who does this belong to? Is it mine? If not mine, just send it to the universe, just send it back, and then open up what else is possible. की मी 9 to 5 जॉब केलाच पाहिजे का, हा बिझनेस माझे, म्हणजे मला कोणीतरी सांगितलंय की तुझ्यासाठी हा बिझनेस चांगला आहे का, पण हे स्वतःला विचारले का, इज दिस गोइंग टू बी, म्हणजे मला आनंद होणार आहे का बेसिकली त्या गोष्टींमध्ये. जर तुम्ही कुठल्या पण गोष्टी आनंदाने केल्यात, तर तो 100% तुम्हाला पैसा मिळेल. ओके, हे तुम्ही रोज करू शकता. जसं हे जे हुज डज दिस बिलॉंग टू, मी तुम्हाला म्हटले, तो आपले पॉइंट्स ऑफ व्ह्यूज असतात, की पैसा हा झाडांवरती उगत नाही, किंवा पैसा फक्त कष्ट करूनच मिळू शकतो. अशा तुम्ही एक 4-5 पॉइंट्स रोजच्या रोज, किंवा जेव्हा पण तुम्हाला आले तर तुम्ही लिहा, आणि त्याला डिस्ट्रॉय अँड अनक्रिएट करा. त्याला म्हणा हे माझे नाही आहेत, ह्याच्यातनं मी काय, मला हार्डवर्कनी नाही पैसा मिळायचा, तर मग काय पॉसिबिलिटी आहे, व्हॉट इज ईज फॉर मी. मी घरी बसून केटरिंगचं काम करून जे मला आनंद आहे, किंवा हे करून मला पैसे मिळू शकतो. जेंट्स असं वाटतं की आपण घरातलं कामं, पण आता हे लॉकडाऊन पिरियडमध्ये सगळे लोक घरातले पण कामं करतात, तर त्याच्यातनं मी मिळू शकतो का पैसा, त्याचा मी काय उपयोग करू शकतो.
प्रत्येक गोष्टीमध्ये आस्क करा. ओके, तर हे पॉइंट्स ऑफ व्ह्यूज तुम्ही लिहू शकता. आता करायची, आता वेळ नाहीये, आता वी कुड हॅव डन दिस एक्सरसाइज ऑल्सो, नंतर बघूया. ओके, हे एनर्जी पूल आपण केलं. ओके. Okay, what if you did business in a way that no one else does? Be in this question every moment, every day. I want to do business. What else is possible for me? Thank you. सुरेंद्र साहेब, झालंय माझं. Yes, आता इथून पुढे काय क्वेश्चन घ्यायचे असतील? ज्यांना कोणाला क्वेश्चन्स आहेत, मॅडम तुम्ही हेअरिंग ऑफ करता का प्लीज? केलं ना. ज्यांना कोणाला झालं question ना? आहे त्यांनी जस्ट रेज युअर हँड सो आय कॅन अनम्यूट and you can ask the question directly. With direct question करू शकता. Just raise your hand please. तळेकर सर, एक मिनिट, मी एक उत्तर देते. हा, त्यांचं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण काय करतो, आपण एक फॉर्म स्ट्रक्चर्स देऊन ठेवतो की माझा गोल आहे, मला एक मोठं घर पाहिजे, मला एक 4 bedroom हॉल अँड किचन पाहिजे. ह्याच्यात दिस इज नॉट giving affirmations, this is questioning to the universe. So it is a little bit different philosophy, different therapy, different, म्हणजे हे बेसिकली ओनली क्वेश्चनिंग आहे. वी आर नॉट गिव्हिंग एनी फॉर्म्स अँड स्ट्रक्चर्स. मला हे पाहिजे, कसं पाहिजे, यू शो मी युनिवर्स. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये किंवा कशा, आय एम नॉट अगेन्स्ट एनिथिंग, बट ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम होतं, ते पण युजफुल आहे. पण त्याच्यात तुम्ही मग एक गोल ठरवून ठेवलाय की मला बिझनेस 5 करोडाचा माझा बिझनेस पाहिजे. मला नाही माहिती मला बिझनेस 5 करोडाचा पाहिजे का नाही, माहित नाही. मला आता जॉय पाहिजे, मला आता वर्ल्ड टूर करायची, युनिवर्स शो मी हाव. मग त्याच्यासाठी मी 5 करोडाचा बिझनेस करू का 10 करोडाचा करू, दॅट आय एम नॉट शुअर. सो दिस इज बेसिकली क्वेश्चनिंग. सो दिस इज अ डिफरंट मॉडॅलिटी. ओके, अजून कोणाला कळलं का? दयानंद सर. तळेकर सर इज आस्किंग यू अ क्वेश्चन. तळेकर सर प्लीज अनम्यूट युअरसेल्फ अँड गो अहेड. मॅडम, मगाशी जे तुम्ही म्हटलात की आपण एखाद्या कार्यक्रमाला जायचं नव्हतं, पण त्याला काय वाटेल म्हणून जायचं किंवा त्याच्यासाठी गेलो आपण, असं बऱ्याचशा वेळेला बऱ्याच जणांच्या बद्दल होतं. आता गेलेलो आहे, मग त्याचा इफेक्टही आपल्या पुढचे 8-15 दिवस, महिनाभर राहतो. ऍक्च्युली ती निगेटिव्ह गोष्टही झालेली असते. जाऊनही समाधान आपलंही होत नाही, हे होत नाही. मग ते जे हे बिअर करायचं जे आहे, त्याच्यातलं ल्यू फॉल्स म्हणा किंवा त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी कशा पद्धतीने काढली गेली पाहिजे. की गेलो, 1-2 तास माझे 4 तास गेले असतील त्या ह्याच्यात, पण 4 तासानंतर मी मॅक्सिमम लवकरात लवकर कसा न्यूट्रलला येईल आणि परत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड माझा चालू होईल, ह्या पद्धतीने कसं असावं. आता बेसिकली जर तुम्हाला पहिलं तर एक तर जर तुम्हाला ती अवेअरनेस आली तर एक तर जायचं नाही, कारण का त्यांनी काही कोणाला काही फरक पडत नाही. आपण त्या रॉंगनेस किंवा आपण ह्या जजमेंटमध्ये असतो ती तो काय म्हणेल, इट्स ओके. कोणी काही बोलत नाही आणि कोणाला एवढं आठवतही नाही बेसिकली. ठीक आहे, गेलात, आता आलं तुम्ही, पण त्या रॉंगनेस मध्ये न जाता त्या सिच्युएशनचा तुम्ही काय मॅक्झिमम उपयोग करू शकता, तर त्याच्यासाठी व्हॉट एल्स इज पॉसिबल ओव्हर हिअर. इथे मी माझा बिझनेस कसा क्रिएट करू शकतो, इथे मी जॉय कसं फाइंड करू शकतो, त्या क्वेश्चनिंग मध्ये कंटिन्युअस इथे एनर्जी पुल करा. काय तुम्ही करू शकता बेसिकली तिथे बसून त्या रॉंगनेस मध्ये. तेच मी म्हटलं, जर तुम्ही ट्रॅफिक मध्ये पण अडकला आहात तर लोक म्हणतात ट्रॅफिक जॅम आहे, मी तिथे कसं नाही, ठीक आहे मी उशिरा पोहोचेल, बट व्हॉट एल्स इज पॉसिबल. तुम्हाला आपोआप फोन येईल की अरे 10 मिनिटं उशिरा चालू होणार आहे मीटिंग. ह्या पॉसिबिलिटीज ओपन असतात. पण जर तुम्ही स्वतःच जजमेंट टाकून ठेवलं की मी जे केलेलं आहे चुकीचं आहे, तर ते चुकीचंच होणार. नाही, ठीक आहे मी आलो त्या ठिकाणी, तर इथे मी आता मॅक्झिमम काय युटिलाइज करू शकतो माझी वेळ. ठीक आहे, पण तिथनं रॉंगनेस मध्ये न जाता इथे मी जॉय कसं मिळवू शकतो, किंवा मी ह्याच्यानंतर आता घरी गेल्यानंतर काय काय करणार. आता मोबाईल आहे माझ्याकडे, मी नोटपॅड मध्ये ते पॉइंट्स लिहून ठेवले, पोयम लिहिली आहे, कविता लिहिली, जे तुमचं आहे पॅशन आहे किंवा काय, त्याचा मॅक्झिमम यूज करायला शिका. आणि वॉकिंग टॉकिंग क्वेश्चन्स राहा. नो आन्सर्स, नो सोल्युशन्स, नो रॉंगनेस, नो प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम म्हणजे एक मोठा लूप आहे. तुम्ही प्रॉब्लेमचे सोल्युशन्स काढले की परत प्रॉब्लेम तयार होतो. काय गरज नाहीये. व्हॉट एल्स इज पॉसिबल. हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम मधनं काय पॉसिबिलिटी ओपन होते. हा रॉंगनेस आहे, या रॉंगनेस मधनं काय पॉसिबिलिटी ओपन होते. बेसिकली बी इन दोज क्वेश्चन्स. आणि इतके सुंदर सुंदर तुम्हाला पॉसिबिलिटीज ओपन होतील की तुम्हालाच वाटणार नाही की हो हे सगळं माझ्यासाठी अवेलेबल होतं, पण मी ते विचारच नाही केला या गोष्टींचा. कळलं?
का नाही अजून? ओके. शैलेंद्र देशपांडे सर प्रश्न विचारतात. शैलेंद्र सर प्लीज. एकच प्रश्न होता. मगाशी मॅडम एक स्लाइड दाखवली होती, हू डज दिस बिलॉंग टू और इज दिस माइन? हम्म. आणि आपल्या स्वतःचं काही नसतं, बरोबर आहे, ऍक्सेप्टेड आहे, देन सेंड इट बॅक टू न्यूज. पण आता काही गोष्टी अशा आहेत की हे मला 2 क्वेश्चन विचारते. वेट लॉस आणि थायरॉइड प्रॉब्लेम अशा ज्या ठिकाणी असते तिथे काय क्वेश्चन असतात आणि इथे असे हे कसे प्रश्न वापरता येतील किंवा हे कसे पाठवता येतील परत, याचा बेनिफिट होऊ शकतो? हो, सगळ्याच गोष्टीसाठी होत होतं बेसिकली. मोठ्या मोठ्या डिझीज, कॅन्सर किंवा कुठल्याही गोष्टी आपल्या नसतात. आपण तो कुठनं तरी इन्व्हाइट केलेल्या असतात, कारण का आपण ते ऐकलेलं असतात की माझ्या वडिलांना डायबिटीज होतं म्हणून मला डायबिटीज होणार, पण 4 मुलांमधनं एकालाच डायबिटीज होतो. बरोबर. राईट. कारण का त्यावेळेला त्याची एनर्जी तिथे किंवा फ्रिक्वेन्सी त्यावेळेला कोणीतरी बोललेलं असतो किंवा आपण मुलगा बॉर्न झाल्या झाल्या म्हणतो की हा बापा म्हणजे वडिलांसारखा आहे किंवा आईसारखा दिसतो. म्हणजे त्यावेळेलाच तुम्ही स्टार्ट मध्ये त्यांचे जीन्स किंवा डिफरंट इंडिव्हिज्युअल. तसंच तुम्ही रोजच्या रोज तुम्ही स्वतःच्या बॉडीशी बोलू शकता की आवाज मला cut होतो. असं दिसायचं आहे, मला रॉंगनेस. कट होते का? ऐकू येते सगळ्यांना? जरा व्हॉइस येते? कट होतो मध्ये. जस्ट गो अहेड. हा, तर जे पण आपल्या ह्याच्यात हे रॉंगनेस आहेत हे माझं नाहीये, फक्त पाठवून द्यायचंय. आणि हे पण नाही रॉंगनेस आहे की तुम्ही पाठवून दिलं म्हणजे तुमच्या वडिलांकडे किंवा आईकडे. इट ओनली डेसिपेट्स इन मदर अर्थ. ओके. Whatever thoughts, feelings, wrongness, judgments, whatever you have, just in the morning destroy and uncreate what else is possible. हे जे पण गोष्टी माझ्या बॉडीमध्ये रॉंगनेस आहे ते पण माझे नाही आहेत, ज्याचे असतील त्यांना पाठवून द्या. बस रोज हे क्वेश्चन जर तुम्ही करत गेला ते ऑब्व्हियसली त्याच्यात खूप मोठं म्हणजे स्टेप्स असतात. आय हॅव क्युअर ऑल दिस थायरॉइड, माझं वेट लॉसचे पण प्रोग्राम्स आहेत. तर त्याच्यासाठी ते थोडंसं तुम्ही ऍक्च्युअली जर तुम्हाला किती इंटेन्स आहे तर ते प्रोग्राम्स केलेले बरे. पण हे बेसिक टूल्स जरी तुम्ही वापरलात तुमच्या डेली लाईफमध्ये तरी इट्स गोइंग टू बी अमेझिंग. पण फक्त एवढंच आहे की आता पुरतं केलं आपण थोडे दिवस. कुठल्या पण गोष्टी आहे ना सातत्याने तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे यू हॅव टू डू इट रेग्युलरली, राईट. जसं मी म्हटलं की जिमचे पैसे भरले तर तुमचं जिमचं तुम्हाला हे झालं असं नाही होत, किंवा तुम्हाला कुठल्या पण नॉलेज मिळालं तुम्ही थोडे दिवस करता, नंतर जेव्हा सगळं चांगलं व्हायला लागतं तुम्ही परत विसरून जातात. बी इन कंटिन्युअस प्रॅक्टिस, वॉकिंग, टॉकिंग, क्वेश्चन्स, दॅट्स इट. बी इन कॉन्ग्रुएंट विथ द युनिवर्स. युनिवर्सशी गप्पा मारा, दुसऱ्या कोणाशी गप्पा नका मारू. नो फ्रेंड्स, नथिंग. तुम्ही, तुमची बॉडी, युअर सेल्फ अँड युनिवर्स. एव्हरी डे मॉर्निंग गेट अप 10-15 minutes, talk to you, talk to universe, talk to mother earth, gratitude to mother earth. कुठल्या पण गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात त्यांना ग्रॅटिट्यूड करा. वाईट असो चांगलं असो काही असो, त्यातनं तुम्ही चांगलं काय म्हणू शकता. आपण त्या रॉंगनेस मध्ये जातो, तेच चुकीचं आहे बेसिकली. आणि मग ते आपल्या ह्याच्यात सॉलिडिफाय होत जातात गोष्टी, आणि आपल्यात झाल्यामुळे मग आपल्या मुलांमध्ये पण होतात ह्याच गोष्टी. ओके. ओके, लक्षात आलं. कळलं? थँक्यू. The next and last question we will take now. The last question coming from Dayanand Kurke. Dayanand, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हो, नमस्कार. आवाज येतोय? आवाज आवाज येतोय, बोला. आवाज येतोय? हो, येतोय, बोला. सर प्रश्न विचारा. मी यापर्यंत ऐकत आलो किंवा आपण जाणतो की आपल्या खूप सारा वेळ असतात पैसे कमवण्यासाठी, नॉट द सिंगल. आपण एकाच म्हणजे आपण पेक्षा मला असं मी ऐकणार की किंवा मी एक फक्त वे आपण असं बघतो आणि त्याच्यावरती पैसा कमवण्याचं बघतो. मे बी जॉब असेल, मॅक्सिमम लोक जॉब वरतीच हे करतात. बट इफ सपोज असं जर कसं झालं की मल्टिपल बिझनेस वे म्हणण्यापेक्षा की आपण पैसे कमवण्यासाठी इफ वी यूज द मल्टिपल वेज टू अर्न द मनी विथ बिझनेस किंवा जॉब असेल तर किती पॉसिबल राहतं. कारण आता म्हणतात की नाही फक्त एक म्हणतो एक गोष्ट करू शकतो. मी जे ऐकलं ते मे बी आय एम रॉंग, बट हे किती महत्वाचं आहे की आपण विथ मोर ऑफ द वे जावं लागतं किंवा जाणं खूप महत्वाचं असणे ते सोपं पण असतं. तर बेसिकली ह्याच्यासाठी जे तुम्हाला मी म्हटलं की टूल, हू डज दिस बिलॉंग टू,
हे कारण का लोकांकडनं आलेले विचार तुम्ही तसं वागताय. पण हे पॉसिबिलिटीज आहेत. मी तेच म्हणते की पैसा कमवायचं म्हणजे काय, कमवणं इज नॉट नेसेसरी. जस्ट आस्क फॉर मनी, आस्क फॉर मल्टिपल सोर्सेस ऑफ मनी, नॉट मल्टिपल रिसोर्सेस किंवा मल्टिपल बिझनेसेस. मी घरी बसली, मला पैसा मिळतो, वाय नॉट? आपण ह्याच्यात काय की कष्टानेच पैसे मिळायला पाहिजेत आपल्याला बेसिकली. तेच एक, म्हणून मी म्हटलं की तुम्हाला पॉइंट्स ऑफ व्ह्यूज जे पैशाचे आहेत ते लिहा आणि त्याला तुम्ही म्हणा की हू डज दिस बिलॉंग टू, इट डज नॉट बिलॉंग टू मी, सेंड इट टू द सेंडर. ते पेज फाडून फेकून द्या. रोजच्या रोज ह्या गोष्टी करा, आपले पॉइंट्स ऑफ व्ह्यूज क्लिअर करा. आता ह्याच्यातनं माझी काय नवीन पॉसिबिलिटीज ओपन होतीये का, मी इथे बसलो, इथनं मी कुठे पैसा कमवू शकतो, आपोआप तुमच्याकडे कोण ना कोणतरी असा व्यक्ती पॉपअप होईल किंवा असं सिच्युएशन पॉपअप होईल, काय पण होईल. करून बघा आणि मग मला सांगा की काय वेगळं हे होत आहे. कळलं? म्हणून इट्स डिफरंट फ्रॉम लॉ ऑफ, म्हणून क्वेश्चन्स करा बेसिकली. तुम्ही ठरवू नका की तुम्हाला असाच पैसा पाहिजे. ओके. ग्रेट परिता मॅडम, तुम्ही आज आमचे पेज विल ओपन. या क्वेश्चन्स विल ओपन. या युनिवर्स सेज आस्क क्वेश्चन्स, आस्क अँड यू शॅल रिसीव्ह. ग्रेट. परिता मॅडम, थँक्यू. तुम्ही आज छान आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले. थँक्यू. कधी पण. म्हणजे आपण कागद फाडून फेकून देतो, पण तो किती महत्वाचा आहे ते आज तुम्ही आम्हाला तुम्ही आज सांगितलं. तुम्ही आज आमची ताकद वाढवली. सो आय रिअली थँक. तळेकर सर, बोला सर. हॅलो. हा बोला. काय सर? बोला, तुम्ही थँक्यू नोट देता, कन्क्लूड करताय ना? हा 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 हा. परिता मॅडम, मराठी एंटरप्रेन्योर नेटवर्क फोरमच्या वेबिनार मध्ये तुम्ही आलात. आम्हाला अदृष्ट ह्या ज्या आमच्या करायच्या राहिलेल्या असतात गोष्टी, म्हणजे ज्या अँगलने आम्ही केल्या पाहिजेत, युनिव्हर्सिटी बोललं पाहिजे, बोललं नाही पाहिजे, क्वेश्चनिंग करा. पैशांबद्दल एक जाणीव करून दिली आहे तुम्ही आम्हाला. आणि ह्याच्यातलं जे हे आहे बिझनेस ह्याचं क्वेश्चन, सक्सेस कसं हे करायचं, कसं मिळवायचं, या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत. त्या आम्ही इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. मेन फोरम वतीनं तुमचे आवर्जून आभार. आणि सर्व जे आता उपस्थित राहिलेले आहेत, मीटिंग अटेंड केलेली आहे, सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद तळेकर सर. धन्यवाद परिता मॅडम. आपण एवढं चांगलं सेशन दिलं, खरंच थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. सगळ्यांनी घरी राहा, आनंदात राहा, मजेत राहा. आपलं पुढचं सेशन जे आहे ते येत्या शनिवारी आहे, संध्याकाळी 4:30 वाजता. आपण यावेळी एका मोठ्या पत्रकाराची मुलाखत घेणार आहोत. मुलाखत इन द सेन्स, तो कसा पत्रकार घडला. एका खेडेगावातला मुलगा जो मुंबईत जातो आणि नंतर तो एका चॅनलचा मोठा पत्रकार होतो, एक त्या चॅनलचा हेड होतो. हे कसं घडू शकतं, तर ते आपण राजेंद्र हुंजे यांची आपण त्यांच्या जीवनावरती बायोपिक ऐकणार आहोत, त्यांच्याच तोंडातून. तर सगळ्यांनी येत्या शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता लॉग इन करा. लॉग इन आयडी, पासवर्ड ग्रुपवर शेअर केले जातील. आज जरा वेळातच तळेकर साहेब शेअर करतील. तो स्टे ट्यून, स्टे ॲट होम, बी सेफ. थँक्यू.